नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. बारामती विधानसभा क्षेत्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीने लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधून त्यांना माघार घेण्यासाठी समजावलं. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हाके यांची तातडीने भेट घेतली आणि अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या भावनिक परिस्थितीचा विचार करून निवडणुकीची लढत बिनविरोध होण्याची किंवा महायुतीला पाठिंबा मिळण्याची आवश्यकता सांगितली. याचवेळी सुनेत्रा पवार यांनी हाके यांना फोन करून चर्चा केली आणि त्यांना मागे हटवण्याचं ठरवलं. लक्ष्मण हाके यांनी सांगितले की सुनेत्राताई पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्तात्रय भरणे यांनी मला संपर्क साधला. त्यानंतर मी विचार केला आणि ठरवलं की माघार घ्यायची. महायुतीचे नेते उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. तरी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली असून लढाई कायम ठेवली आहे. आमदार रोहित पवार यांनी भावनिक आवाहन करत सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विविध राज्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या या शपथविधीमध्ये महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांचा देखील समावेश आहे. ज्येष्ठ राजकारणी शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे यांचे शपथ घेणाऱ्यांमध्ये नाव आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती श्री पी राधाकृष्णन हे नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांची राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली असून ते 9 एप्रिलला शपथ घेणार आहेत. अशोक खरातवर महिलांचं शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप लागले आहेत. नाशिक पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात खरातने केवळ सामान्य नागरिकांना नाही तर बडे उद्योजक आणि बिल्डर्सही आपल्या जाळ्यात अडकवले असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी 300 कोटी रुपयाचा संशयास्पद व्यवसाय केला असून हवाला रॅकेट आणि काळा पैसा वापरण्याचा आरोप आहे. खरातने शेतकऱ्यांची आणि व्यावसायिकांची जमिनी हडपल्याचं आणि मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाची गुंतवणूक केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्याच्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये हवाला रॅकेट आणि बनावट बँक खाती उघडण्याचे मुद्दे समोर आले आहेत. कर्नाटकामध्ये देवदर्शनासाठी नेलेल्या भक्तांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करून बनावट बँक खाती उघडली होती, ज्याचा वापर करून कोट्यवधी रुपयाचे आर्थिक व्यवहार केले गेले. पोलिसांनी खरातचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले असून त्यामध्ये व्हॉट्सअप चॅट्स आणि ऑडिओ क्लिपसुद्धा आहेत, ज्यात पैशांच्या वसुलीसाठी धमक्या, हवाला व्यवहारांची माहिती आणि बनावट कागदपत्रांवर चर्चा केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामार्फत चौकशी होणं आवश्यक आहे असं सांगितलं आहे. या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या अशोक खरातवर 15 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या आर्थिक स्रोतांचा आणि बेनामी मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने शालेय विद्यार्थिनींसाठी लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींच्या शिक्षणातील गळती रोखणं आणि त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा काही अंश उचलण्यास मदत करणं असा आहे. योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे मुलींना आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षण सुरू ठेवता येईल. ही योजना स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने राबवली जात आहे. योजनेचे फायदे गोरगरीब कुटुंबातील मुलींना मिळतील, ज्यामुळे त्यांचं शालेय जीवन टिकवून ठेवता येईल. या योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आदर्श घेतला आहे, ज्यात महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळवून दिला गेला होता. उल्हासनगर महानगरपालिकेची लाडकी विद्यार्थिनी योजना हे एक मोठं पाऊल असून यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींच्या सहभागात वाढ होण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष चांगलाच तीव्र झाला आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला केला होता, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात खोमेनी यांचा छोटा मुलगा मोजतबा खोमेनी थोडक्यात बचावला, मात्र त्याच्या पायाला मार लागल्याची माहिती मिळाली. हल्ल्यानंतर अमेरिकेनं मोजतबा खोमेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही काळ ते कोमात असल्याची चर्चा होती. काही अहवालानुसार त्याच्यावर रशियात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र इराणने एका व्हिडिओद्वारे मोजतबा खोमेनी यांच्या जीविततेचा आणि संघर्षातील सक्रियतेचा स्पष्ट संदेश दिला आहे. या व्हिडिओमागे मोजतबा खोमेनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत एका महत्त्वाच्या बैठकमध्ये उपस्थित दिसत आहेत. एका रूममध्ये जात असताना त्यांच्यासोबत इराणी अधिकारी बसलेले आहेत आणि समोर मोठ्या स्क्रीनवर युद्धाच्या रणनीतीचे नकाशे दिसत आहेत.
इराणच्या युद्धातील पुढील ध्येय आणि संघर्षाला नवा दिशा देण्याच्या प्रयत्नांचा हा व्हिडिओ दर्शवतो, ज्यामुळे इराणला नवीन ऊर्जा मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. गतविजेता आरसीबी टीमने आपल्या विजयी घोडदौडीला कायम ठेवला आहे. रविवारी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्स संघावर 43 धावांनी विजय मिळवला आणि यासह त्यांनी सलग दुसरा विजय नोंदवला. आरसीबीने सीएसके समोर 251 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर चेन्नईने जोरदार प्रयत्न केला, पण टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरल्यामुळे ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आरसीबीने 19.4 ओव्हरमध्ये चेन्नईला 207 धावांवर समेटलं आणि विजय मिळवला. ही ऐतिहासिक विजयाची घोडदौड आरसीबीच्या संघटित कामगिरीवर आधारित होती. मात्र या सामन्यात सर्वाधिक योगदान टीम डेव्हिड आणि भुवनेश्वर कुमार यांनी दिलं. टीम डेव्हिडने 70 धावांची दमदार खेळी केली, तर भुवनेश्वर कुमारनं 3 विकेट्स घेत आरसीबीला विजय मिळवून दिला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.